नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026च्या प्रिपरेशन करिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 जानेवारी 2018च्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न युनिट वाईज डिस्कस करणार आहोत. तेही डिटेल एक्सप्लेनेशन सोबत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1चा कंप्लीट कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे, ज्याची लाईव्ह बॅच येत्या 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. या कंप्लीट कोर्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो, जो की मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये इंटरॅक्टिव्ह सेशन्स असणार आहेत. बघा, लाईव्ह सेशनचा तुम्हाला फायदा असा होतो की तुम्हाला काहीही डाऊट असेल, काहीही मनामध्ये प्रश्न असतील, तर तुम्ही ते लाईव्ह विचारू शकता आणि लाईव्ह त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला लाईव्ह सेशन काही कारणास्तव अटेंड करता नाही आलं, तर रेकॉर्डेड सेशन पाहून तुम्ही ते कंप्लीट करू शकता. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीजचं पीडीएफ, या सर्व गोष्टी या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या नंबरवरती आजच व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे. स्टोअर सेक्शनमध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. आता हे प्रश्न आहेत 2018 मधले. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट. खाली 4 स्टेटमेंट दिलेत आणि कुठला करेक्ट आहे ते सांगायचं. काय स्टेटमेंट आहेत? टीचिंग इज डिपेंडेंट प्रोसेस, है ना, अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे. टीचिंग इज इंडिपेंडेंट ही स्वतंत्र प्रक्रिया आहे. प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग, आणि लर्निंग इज अ डिपेंडेंट अपॉन टीचिंग. तर याचं राईट आन्सर आहे टीचिंग इज अ डिपेंडेंट प्रोसेस. अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे, कारण आपल्याला लर्नर्स, है ना, मटेरियल्स, या सर्व गोष्टी लागतात आणि ही एक डिपेंडिंग प्रोसेस आहे, डिपेंडंट प्रोसेस आहे. ठीक आहे. डॉट 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 इज व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रोसेस ऑफ लर्निंग. शिकण्याच्या प्रक्रियेत खूप महत्वाचे आहे. डॉट 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 काय आहे? स्कूल ॲटमॉस्फिअर म्हणजे शाळेतील वातावरण, पायाभूत सुविधा, पूर्वीचे ज्ञान की शिक्षकाचे व्यक्तिमत्व. तर यामध्ये पूर्वीचं ज्ञान खूप जास्त महत्वाचं आहे. कुठे? शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये. ठीक आहे. डॉट 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 रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला असा ऑप्शन आहे जो की सांगतोय परिणामकारक अध्यापनात तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे? वर्गाची शिस्त, विद्यार्थ्यांची वक्तशीरपणा, शिक्षकांनी वापरलेले संदर्भ की स्पष्ट संवाद. स्पष्ट संवाद खूप जास्त इफेक्टिव्ह आहे, खूप जास्त महत्वाचा आहे, जो की तुमच्या टीचिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्त काय करणार आहे, तो विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी, क्लासरूम मध्ये जास्त अटेंटिव्ह असण्यासाठी हे काम येणार आहे. प्रभावी शिक्षक डॉट 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 इफेक्टिव्ह टीचर डॉट 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 कोण असतो? जो की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देतो, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो, विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो, की अनुपस्थित विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो. कोण आहे इफेक्टिव्ह टीचर? कोण आहे बेस्ट टीचर? तो असतो विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो. प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स, है ना, वेगवेगळ्या पद्धतीमधून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकवण्याचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न, डॉट 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 हे नाही चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य. है ना, खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी चांगल्या अध्यापनाचं वैशिष्ट्य एक नाहीये, ते कुठलं नाहीये? है ना, ए ते खूप लहान असावे, बी ते प्रत्येक बाबतीत अचूक असावे, सी ते सहज पोर्टेबल असावे, की डी ते अद्ययावत असावे, म्हणजे अप टू डेट असावे. ठीक आहे. मग कुठलं नाही हे विचारले आपल्याला, मग कुठलं नसेल? इट शुड बी व्हेरी स्मॉल. बरोबर. हे स्मॉल नसावं. हे कसं असायला पाहिजे? एक ॲप्रोप्रिएट पद्धतीमध्ये असलं पाहिजे, है ना. खूप स्मॉल असेल तर ते काय असेल, ते इफेक्टिव्ह राहणार नाही. ठीक आहे. म्हणजेच बघा, टीचिंग एड म्हणजे काय? एक सहाय्यक असतं, म्हणजे टूल्स जे आपण यूज करतो विद्यार्थी. आता समजा चार्ट तुम्ही यूज करताय किंवा मॅप यूज करताय. मॅप जर छोटा असेल तर तो विद्यार्थ्यांना दिसणार नाही. समोरच्या विद्यार्थ्यांना दिसेल पण मागच्या विद्यार्थ्यांना दिसणार नाही. त्यामुळे तो कसा असला पाहिजे? ॲप्रोप्रिएट असला पाहिजे, सगळ्यांना दिसेल असा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय डॉट 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 हा आहे. गृहपाठ वाढवणे,
पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे सुपरवाइज्ड स्टडी, की निदानात्मक अध्यापन, की वारंवार मूल्यांकन. तर डायग्नोस्टिक टीचिंग हा सर्वात इफेक्टिव्ह आहे. तेव्हाच तुम्हाला कळेल की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. पुढचे प्रश्न आहेत 28 जानेवारी 2018 चे. ठीक आहे, या तारखेला जी एक्झामिनेशन झाली होती त्यामधले पेपर 1 चे रिसर्च ऍप्टिट्यूड मधले आता प्रश्न बघत आहोत आपण. डॉट 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 प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष व्यक्तिगतरित्या दिले जाईल. ठीक आहे, डॉट 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 हा वाक्यांश डॉट डॉट डॉटचे उदाहरण आहे. बघा, संक्षिप्तता, परिवलित शैली, शब्दावडंबर, की समानार्थकता सुलिखित. तर हे काय आहे? टॉटोलॉजी. ठीक आहे, समानार्थकता सुलिखित. पुढे डॉट 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 संभाव्य वाचकांना आकृष्ट करेल व त्याचबरोबर संशोधन अहवालांची संगणकीय आधार सामग्री सुलभतेने तयार करायला उपयोगी होईल. त्याला काय म्हटलं जातं? टायटल, समरी, abstract की synopsis. A well written dot 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 attracts potential readers and facilitates the cataloging of research report in electronic database. है ना? ते काय आहे तुमचं? ते आहे तुमचं abstract, सारांश. ठीक आहे, पुढे a proposal that may be provisionally serve as a starting point for further research is known as. जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी है ना आरंभ बिंदू म्हणून वापरता येतो त्यास काय म्हटलं जातं? हायपोथेसिस, थेअरी, मॉडेल की प्रिन्सिपल. है ना, तर ते आहे हायपोथेसिस. आलं लक्षात? जो प्रस्ताव तात्पुरत्या स्वरूपात आहे, इथे लिहिले ना तात्पुरता, मग ते इथं संपलं. तात्पुरत्या स्वरूपात पुढील संशोधनासाठी आरंभ बिंदू आहे, त्यालाच काय म्हटलं जातं? हायपोथेसिस. बरोबर. त्यानंतर हायपोथेसिस टेस्टिंग होते आणि मग फायनल रिझल्ट जो आहे तो आपल्या समोर येतो. अ डॉट 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 इज यूज्ड टू शो एक्झॅक्ट व्हॅल्यूज. आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठीचा वापर होतो. ते काय आहे? पाय चार्ट, टेबल, बार डायग्राम की डॉट प्लॉट. है ना, तर ते टेबल आहे. काय आहे? आकडे बिनचूकपणे दर्शविण्यासाठीचा याचा वापर केला जातो. टेबलचा वापर करून आपण काय करतो? पूर्ण डेटा जो आहे तो टेबल फॉर्मॅटमध्ये आखत असतो, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेटली सगळे डेटा जी विश्लेषण करण्याची पद्धत असेल किंवा डेटा समजून घेण्यासाठी है ना ते उपयुक्त ठरतं सोप्या पद्धतीमध्ये. पुढे एखाद्या विस्तृत शास्त्रीय विषयाचे बाबतीत खालीलपैकी माहितीचा अत्याधुनिक व विश्वसनीय स्रोत कोणता असेल? रिसर्च पेपर, बिब्लिओग्राफी, रिव्ह्यू आर्टिकल की न्यू टेक्स्टबुक. है ना, which of the following is the most recent and dependable source of information on broad scientific topic? तर तो आहे तुमचा रिव्ह्यू आर्टिकल. राईट, रिव्ह्यू आर्टिकल हा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, एखाद्या नियतकालिकाचे संशोधकांसाठी सर्वंकष महत्व दर्शवणारा सर्वोत्तम सूचक डॉट 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 आहे. गारफील्ड, कोशंट, इम्पॅक्ट फॅक्टर, इगन फॅक्टर, जी इंडेक्स. राईट, याचा आन्सर सुद्धा इम्पॅक्ट फॅक्टरच आहे. है ना, आता बघा जसं की 2017चा पेपर बघितला आपण, इथेच त्याच्यात इम्पॅक्ट फॅक्टरचा प्रश्न आहे. 2018चा बघितलं त्यात सुद्धा इम्पॅक्ट फॅक्टरचा प्रश्न आहे. राईट, सो दिस इज हायलाइटेड टॉपिक. इम्पॅक्ट फॅक्टर जणू काही एक्झामिनरला खूपच आवडतं, म्हणून तो काय करतोय यामध्ये प्रश्न टाकतोय. हा पहिला प्रश्न बघा काय आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ CBFC. CBFC चा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे इन इंडियन फिल्म कंटेक्स्ट. ठीक आहे, इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन फिल्म. है ना, भारतीय चित्रपटाच्या दृष्टिकोनातून CBFC याचा फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग ते सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सरशिप आहे, की सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे, बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. पुढचा प्रश्न बघा, इन द कंटेक्स्ट ऑफ जर्नलिझम. जर्नलिझमच्या कंटेक्स्ट मध्ये व्हॉट इज मीन्ड बाय पेज 3. ओके,
सो न्यूजमध्ये जे न्यूजपेपर जो असतो त्यामध्ये पेज 3 चा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे ना. पेज 3 वरती काय असतं, हार्ड न्यूज अबाउट पॉलिटिक्स सोसायटी हे असतं, की सॉफ्ट स्टोरीज असतात अबाउट दी सोशल अँड पर्सनल लाईफ्स, की रेप मर्डर याच्या क्राईमच्या अंतर्गत हे न्यूज दिलेले असतात थर्ड पेज वरती, की इन्व्हेस्टिगेशन किंवा अनालिसिस न्यूज दिलेले असतात पेज 3 वरती. ठीक आहे, तर सर्वांनी याचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज अ सॉफ्ट स्टोरीज, है ना. जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या पर्सनल लाईफवरती, सोशल लाईफवरती, है ना, हे जे नॉर्मल स्टोरीज असतात, एंटरटेनिंग स्टोरीज, हे पेज 3 वरती दिलेले असतात. इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर जनरेटेड टाइप्ड टेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑड नॉन वर्बल क्लू फ्रॉम द फॉलोइंग, है ना. कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, बरोबर, जो टेक्स्ट असतो, है ना, त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी जो नॉन वर्बल, ऑड नॉन वर्बल क्लू जो आहे तो कुठला आहे असं विचारलेलं आहे. बरोबर, बोल्ड, इमोटिक, इटालिक की अंडरलाइन्ड. 10 सेकंड मध्ये सर्वांना सांगायचं आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज इमोटिक. ठीक आहे, पुढे बघा. फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ ॲडव्हर्टायझर, है ना, जो ॲडव्हर्टायझर असतो जाहिरात देणारा, है ना, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने, त्याच्या दृष्टिकोनातून, व्हॉट इज द अल्टिमेट क्रायटेरिया ऑफ सक्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ॲज अ कम्युनिकेशन, है ना. कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये जे सक्सेसफुल ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचा क्रायटेरिया काय असायला पाहिजे ॲडव्हर्टायझरच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, द ॲड इज रिमेंबर्ड बाय द लार्ज जनरल पब्लिक, जे जनरल पब्लिक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांनी ती ॲड लक्षात ठेवली पाहिजे. द ॲड इज ॲक्सेप्टेड अँड इंटरनलाइज्ड बाय द टार्गेट ग्रुप, है ना, की द ॲड इज एस्थेटिकली लाइक्ड बाय लार्ज जनरल पब्लिक, की द ॲड इज डिस्कस्ड बाय टार्गेट ग्रुप. ठीक आहे, यापैकी कुठला असा जो टार्गेट आहे तो फुलफिल झाला तर असं बोलू शकतो की ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे. सो ऑप्शन बी इज द मोस्ट रिलिव्हंट आन्सर. जी ॲड आहे ते इंटरनलाइज केलं पाहिजे, है ना, प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. जे टार्गेट ग्रुप आहे, जे पब्लिक आहे, त्या सर्वांनी ती ॲड ॲक्सेप्ट केली पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच बोलू शकतो की आपण ही ॲड सक्सेसफुल झालेली आहे. पुढे बघा. डेनिस मॅकवेल, मोठा प्रश्न आहे त्यामुळे हा पेजवरती लहान दिसतोय. डेनिस मॅकवेल डिफाइन्स कम्युनिकेशन ॲज अ प्रोसेस विच इन्क्रीजेस कम्युनॅलिटी, है ना. डेनिस मॅकवेल काय म्हणतात की कम्युनिकेशन काय आहे, कम्युनिकेशन जे आहे ते आहे कम्युनॅलिटीला इन्क्रीज करतं अशी एक प्रोसेस आहे. बरोबर, बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, परंतु असे एलिमेंट सुद्धा हवे आहेत कम्युनॅलिटीचे, फॉर इट टू अकर ॲट ऑल, है ना. त्याला सक्सेसफुल बनवण्यासाठी काही एलिमेंट सुद्धा हवे असतात, है ना. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी लॉजिकल रिझनेबल इन्फरन्स ऑफ दिस डेफिनेशन. आता या डेफिनेशन वरून कुठलं इन्फरन्स, जे अनुमान जे आहे ते आपण लावू शकत नाही. बरोबर, कम्युनिकेशन डिपेंड्स ऑन कल्चर लोकेटेड ॲट व्हेरियस लेवल्स. कम्युनिकेशन जे आहे, संप्रेषण जे आहे ते वेगवेगळ्या स्तरावरती असू शकतं, है ना. की सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, राईट. की सेंडर जो आहे, संप्रेषण करणाऱ्यामध्ये जो मेसेज देणारा आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे कम्युनिकेशनमध्ये. की कम्युनिकेशन इंट्रोड्युसेस अ चेंज इन सेंडर अँड रिसिव्हर, की कम्युनिकेशन क्रिएट्स अ शेअर्ड सिम्बॉलिक एन्व्हायरमेंट. ठीक आहे, मॅकक्वेल, डेनिस मॅकवेल यांची जी डेफिनेशन आहे याच्या आधारावरती, है ना, कुठलं एक लॉजिकल रेफरन्स इन्फरन्स जो आहे तो आपण लावू शकत नाही असं म्हटलेलं आहे. बरोबर, सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, असं लॉजिक या आपण सेंटेन्स मधून किंवा या डेफिनेशन मधून लावू शकत नाही. बिकॉज सेंडर अँड रिसिव्हर बोथ आर इम्पॉर्टंट. बरोबर, कारण यामध्ये डेफिनेशन मध्ये सांगितले की बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, है ना, ऑफ कम्युनॅलिटी, म्हणजे रिसिव्हर आणि सेंडर दोन्हीही इम्पॉर्टंट. आता पुढील प्रश्न जो आहे तो 28 जानेवारी 2018 ला झालेल्या एक्झामिनेशन मध्ये विचारला गेलेला आहे. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. समजते का असे प्रश्न कसे विचारले जातात, सारखे सारखे विचारले जातात. TTF फॉन्ट फाईल,
वॅव ऑडिओ फाईल, त्यानंतर JPG ग्राफिक फाईल आणि EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल. ठीक आहे. यामध्ये बघा असाच प्रश्न लास्ट एक्झामिनेशनच्या क्वेश्चन मध्येच बघितला ना आपण, है ना. तर सेम तसाच प्रश्न EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल हे या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. TTF फॉन्ट फाईल बरोबर आहे, वॅव ऑडिओ फाईल बरोबर आहे, JPG ग्राफिक फाईल बरोबर आहे, EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल हे चुकीचं आहे. तर EXE काय आहे, एक्झिक्युटेबल फाईल आहे. ठीक आहे, जे की मायक्रोसॉफ्ट विंडोज मध्ये वापरलं जातं काही ऍप्लिकेशन्सला इन्स्टॉल करण्यासाठी. ठीक आहे. TTF जे आहे ट्रू टाईप फॉन्ट असं म्हटलं जातं त्याला, जे की बरोबर आहे, फॉन्टचा फॉर्मॅट आहे. JPG ग्राफिक फाईल आहे, आपलं पिक्चरसाठी वगैरे वापरला जातो, इमेजेससाठी. आणि वॅव जो आहे तो ऑडिओ फाईल आहे. पुढील प्रश्न पहा, फाइंड द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे, दिलेल्या ऑप्शन्स मधून योग्य जोडी शोधायची आहे. 1 किलोबाईट इज इक्वल टू 10⁴. 1 मेगाबाईट इज इक्वल टू 10⁶ किंवा 6 असं म्हणतात. 1 गिगाबाईट इज इक्वल टू 10⁻12 आणि 1 टेराबाईट इज इक्वल टू 10⁻15. ठीक आहे, तर याचा राईट आन्सर जो आहे तो आहे ऑप्शन बी, म्हणजे 10⁻6 इज इक्वल टू 1 MB होतो. ठीक आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ इंटरनेट व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ FTP. FTPचा फुल फॉर्म विचारलं या प्रश्नामध्ये. काय असेल, फॉर्मॅटेड ट्रान्सफर प्रोसेस असेल का, की फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस असेल, की फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर असेल, की फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असेल. बघा याचा राईट आन्सर जो आहे तो आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ठीक आहे, FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असतो. हे काही बायनरी किंवा टेक्स्ट फाईल्स इंटरनेटवरती ट्रान्सफर करण्यासाठी यूज केलं जातं. त्यासोबतच काही फाईल्स कॉम्प्युटरवरून दुसऱ्या सर्व्हरवरती किंवा इंटरनेटवरती है ना जोडण्यासाठी सुद्धा ह्याचा वापर केला जातो. बरोबर. त्यानंतर FTP जे आहे याचा मदतीने किंवा याचा वापर करून क्लायंट जो आहे तो काही फाईल्स अपलोड करू शकतो, डाउनलोड करू शकतो, रिनेम करू शकतो, बरोबर, डिलीट करू शकतो. याचा फायदा होतो त्यासाठी. पुढचा प्रश्न, द प्रिन्सिपल दॅट इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर अँड गव्हर्नमेंट रेग्युलेटर्स should treat all data on internet as of same importance and not discriminate or charge differently by user content. ठीक आहे, बाय युजर कंटेंट आणि वेबसाईट एक्सेट्रा. याला काय म्हटलं जातं, डिजिटल इक्वेलिटी, डेमोक्रेसी, नेट प्रायोरिटी की नेट न्यूट्रॅलिटी. याला म्हणतात नेट न्यूट्रॅलिटी. ठीक आहे. बघा, इंटरनेट सेवा प्रदाते है ना, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आणि गव्हर्नमेंट, करेक्ट, आणि सरकारी नियामकांनी इंटरनेटवरील सर्व डेटा समान महत्वाचा आहे आणि वापरकर्ता, सामग्री, वेबसाईट है ना यांच्याद्वारे भेदभाव करू नये किंवा भिन्न शुल्क आकारू नये, या तत्वाला नेट न्यूट्रॅलिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर डिजिटल नेट प्रायोरिटी, बरोबर, नेट प्रायोरिटी आपला ऑप्शन सी जो आहे है ना, यामध्ये बघा हे एक इंटरफेस प्रदान करते जे प्रशासकास म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला, ऍडमिनिस्ट्रेटरला वेगवेगळ्या अनुप्रयोगाद्वारे है ना व्युत्पन्न केलेल्या नेटवर्क रहदारीचे प्राधान्य सेट करण्यासाठी अनुमती देतं किंवा परमिशन देतं. समजलं का. हे काय करतं, एक इंटरफेस प्रोव्हाइड करतं जे की ऍडमिनिस्ट्रेटरला काही प्रायोरिटीज सेट करण्यासाठी परवानगी देतं है ना. कशासाठी, नेटवर्क ट्रॅफिक जनरेट करण्यासाठी, नेटवर्क ट्रॅफिक जे की जनरेट केलेलं आहे वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्सने, बरोबर. त्यासाठी ऍडमिनिस्ट्रेटरला हे इंटरफेस प्रोव्हाइड केलं जातं, त्याला नेट प्रायोरिटी असं म्हटलं जातं. डिजिटल डेमोक्रेसी जे आहे हे ICT इन गव्हर्नन्स जे आपण पाहिलं होतं, ICT इन पॉलिटिकल आणि गव्हर्नन्स या प्रोसेससाठी हे डिजिटल डेमोक्रेसी याला म्हटलं जातं. आणि डिजिटल इक्वेलिटी जे आहे ना, हे एक असं प्रिन्सिपल आहे जे सगळ्यांना, एव्हरीवन, ठीक आहे, समाजामध्ये जितके लोक आहेत त्यांना कास्ट, रिलिजन, इकॉनॉमिक बॅकग्राऊंड याला वगळून एक इक्वल ऍक्सेस सर्वांना
मिळवून देण्याचं काम करतं. त्याला डिजिटल इक्वॅलिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते बरोबर आहे इंटरनेट सुविधांच्या कालक्रमानुसार? ठीक आहे. Amazon, Google, Snapchat, Facebook की आधी Google मग Facebook मग Amazon मग Snapchat की Google, Amazon, Facebook, Snapchat की Amazon, Google, Facebook, Snapchat. ठीक आहे. याचं राईट आन्सर आहे ऑप्शन डी. पहिले Amazon 1994, मग Google 1998, Facebook 2004 आणि Snapchat 2011. ठीक आहे. अशा क्रमानुसार याचा अर्थ येतो. त्यामुळे ऑप्शन डी आपलं बरोबर येतं. ठीक आहे. बघा पुढचा प्रश्न जो आहे तो आहे 28 जानेवारी 2018 चा. ठीक आहे. म्हणजे त्याच्यानंतरच्या एक्झामिनेशन मधला. जे अगोदरचे आपण प्रश्न बघितले त्याच्यानंतर जी एक्झामिनेशन झाली होती त्यामधला हा प्रश्न आहे 9व्या युनिटचा. त्यामध्ये म्हणते की नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो? जंगलाची ऱ्हास, फॉरेस्ट लॉस, पाण्याची गुणवत्ता, सेस्मिसिटी भूकंप की विस्थापित झालेले नागरिक. काय असू शकते याचा राईट आन्सर? याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल, विस्थापित झालेले नागरिक. आलं लक्षात? बघा बहुउद्देशीय धरणांचा प्रभाव जो आहे, ठीक आहे, या धरणांच्या बांधकामामुळे, ठीक आहे, विस्थापित नागरिक जे आहे किंवा विस्थापित झालेले नागरिकावर सर्वाधिक सामाजिक व आर्थिक परिणाम होत असतो. त्यांचा किंवा त्यांना घर, शेती, त्यांची उपजीविका ही सर्व गमवावी लागते व पुनर्वसन आवश्यक होऊन जाते. ठीक आहे. त्यामुळे हे जास्त वल्नरेबल म्हटलं तर प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल आहेत. आलं लक्षात? पुढचा प्रश्न, डॉट 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 इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर डिप्लेशन ऑफ ओझोन इन स्ट्रॅटोस्फेअर. है ना? खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी सगळ्यात जास्त मोठा रिस्पॉन्सिबल घटक किंवा कारणीभूत घटक कोणता आहे जो की ओझोन जो थर आहे तो कमी करण्यास भाग पाडतो? क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोराईड, सल्फर डायऑक्साईड की कार्बन डायऑक्साईड? तर तो आहे मॅनमेड गॅस क्लोरोफ्लोरोकार्बन, जो की आपल्याला रेफ्रिजरेटर, एसी, फ्रीज याच्यामध्ये बघायला मिळतो. मेजर इनिशिएटिव्ह अंडरटेकन फॉर वॉटर कन्झर्वेशन नेमली जलयुक्त शिवार, है ना, इन महाराष्ट्र, ओरिसा, बेंगॉल की राजस्थान? है ना, जल संधारणासाठी जलयुक्त शिवार हा प्रमुख उपक्रम जो आहे तो कुठे घेतला होता किंवा हे इनिशिएटिव्ह कोणी घेतला होता? महाराष्ट्राने, ओरिसाने, बेंगॉलने की राजस्थानने? तर ते घेतलं होतं महाराष्ट्राने. ठीक आहे. खालीलपैकी कोणते संसाधन अक्षय आहे म्हणजे रिन्युएबल आहे? कोल, पेट्रोल, नॅचरल गॅस की फॉरेस्ट? याच्यावरती आपण सेशन मध्ये सुद्धा डिस्कस केलंय डिटेलमध्ये, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल एनर्जी, है ना. तर यामध्ये रिन्युएबल कुठला आहे असा प्रश्न विचारलाय, तर ऑब्विसली आहे फॉरेस्ट हा रिन्युएबल एनर्जी किंवा रिन्युएबल एनर्जीने रिन्युएबल सोर्सेस, ठीक आहे, जे आहे त्याच्याने व्यापलेला आहे, तो आहे फॉरेस्ट, जंगल. विच टाइप ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड ॲज हजार्डस? कोणत्या प्रकारचा कचरा धोकादायक म्हणून वर्गीकृत केला जातो? रासायनिक, घरगुती, व्यावसायिक की कृषी? तर सगळ्यात जास्त घातक जर म्हटलं तर तो कमर्शियल नाही, ऍग्रिकल्चर नाही, हाऊसहोल्ड नाही, तो आहे केमिकल, रासायनिक. ठीक आहे. जे ऑइल्स असतात किंवा काही केमिकल युक्त आपण फवारणी वगैरे सुद्धा करतो ते सुद्धा जास्त घातक असतं. ठीक आहे. त्यामुळे डॉट 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 इज अ मेजर सोर्स ऑफ फेकल कंटॅमिनेशन इन वॉटर. डॉट 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 पाण्यातील मल दूषित होण्याचे प्रमुख स्रोत आहे. ठीक आहे. घरगुती सांडपाणी, रासायनिक सांडपाणी, स्टील प्लांटचे सांडपाणी की फार्मा उद्योगांचे सांडपाणी? आलं लक्षात? डॉट 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 म्हणजेच घरगुती सांडपाणी जे आहे हे पाण्यातील मल दूषित होण्याचे प्रमुख स्रोत आहे. ठीक आहे. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ICSSR? ICSSR चं पूर्ण स्वरूप काय आहे? इंडियन काउन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च,
इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक सर्च अँड रिसर्च की इंडियन काँग्रेस ऑफ स्पेस अँड सायंटिफिक रिसर्च. ICSSR हे पूर्णपणे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स आणि रिसर्चशी संबंधित आहे, म्हणजे त्याचा फुल फॉर्मच आहे तो. आणि जो की इंडियामध्ये है ना सोशल सायन्स या सब्जेक्टमध्ये जे काही रिसर्च करणारे रिसर्चर्स आहेत है ना किंवा रिसर्च करण्यासाठी इच्छुक आहेत सोशल सायन्स सब्जेक्टमध्ये, त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम, त्यांना फायनान्शियल हेल्प है ना, फंडिंग फॅसिलिटीज ज्याला आपण म्हणतो, ग्रँटिंग फॅसिलिटीज ज्याला आपण म्हणतो है ना, ते पुरवण्याचं काम करतं ICSSR. स्पेशली सोशल सायन्स या सब्जेक्टमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट जास्त व्हावी याला प्रोत्साहन देण्यासाठीचं काम ICSSR करतं. ठीक आहे. हा बघा प्रश्न 28 जानेवारी 2018चाच आहे. शिक्षण तज्ञ आणि त्यांचे विशेष शैक्षणिक योगदान दिलेले आहेत. जे ए पार्ट जो आहे तो शिक्षण तज्ञ आणि बी म्हटलं तर योगदान असं म्हणू आपण. लुईस ब्रेल, हेलन केलर, थॉमस एडिसन आणि लाल अडवाणी. आणि या ठिकाणी काय दिलेले आहेत? अपंग शिकणारे, कर्णबधिर शिकणारे, मुके आणि बहिरे शिकणारे आणि अंध शिकणारे है ना. मग यापैकी कोणते आहेत ते तज्ञ? जे की अपंग आहे, त्यापैकी एक कर्णबधिर आहे, त्यामध्ये काही मुके आणि बहिर आहे आणि काही अंध आहे. त्यानुसार जोडी लावायची आपल्याला. ठीक आहे. उशीर न घेता लगेचच मी आन्सर सांगतो. तो आहे ऑप्शन सी, म्हणजेच लुईस ब्रेल जो आहे है ना, तो आहे ब्लाइंड लर्नर. हेलन केलर जो आहे है ना, तो आहे डम्ब अँड डीफ लर्नर. थॉमस एडिसन जो आहे राईट, पूर्णपणे तर नाही परंतु थोडाफार तो काय आहे, तो आहे डीफ लर्नर. आणि चौथा लाल अडवाणी, ते कसे आहेत? हँडिकॅप लर्नर. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम 1994 बाबत खालीलपैकी कोणत्या कलमाचे वरिष्ठ महाविद्यालयासाठी प्रवेशाचे विविध नियम सुचवले आहेत ऍडमिशनसाठी? बरं का, कलम 65, 66, 67 की 68. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994 राईट, याच्या अंतर्गत असा कुठला आर्टिकल आहे जो की सिनियर कॉलेजेसमध्ये ऍडमिशन साठी सजेस्ट केलेला आहे? तो आहे कलम 65. कुठला कलम? कलम 65 जो आहे तो याचं करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे. योगा एज्युकेशन मिशन योग शिक्षण मिशन खालील गोष्टींशी संबंधित आहे? मेडिकल एज्युकेशन, जनरल एज्युकेशन, टेक्निकल की प्रोफेशनल? ते आहे मेडिकल एज्युकेशनशी संबंधित आहे. आलं लक्षात? पुढचा बघा प्रश्न, अभिजित गोज टू सिंगिंग क्लास है ना, अभिजित गाण्याच्या क्लासला जातो, हे कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे? फॉर्मल आहे, इनफॉर्मल आहे, नॉन फॉर्मल आहे की टेक्निकल एज्युकेशन आणि नॉन टेक्निकल एज्युकेशनचा प्रकार आहे है ना? तर हे पूर्णपणे इनफॉर्मल एज्युकेशन आहे, अनौपचारिक शिक्षण आहे. ठीक आहे.